IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील आणि दुहेरी निष्ठा. राज ठाकरेंचा थेट निशाणा. एक पोलीस अधिकारी, त्याची निष्ठा कुणाशी असावी? घटनेशी, पोलीस दलाशी की एखाद्या विचारसरणीशी? आज महाराष्ट्राच्या राजकारणात याच प्रश्नावर मोठं वादळ उठले. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आणि टोकदार शब्दात टीका केली. फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टद्वारे राज ठाकरेंनी आरोप केला आहे, खाकी वर्दी घालणाऱ्या अधिकाऱ्यांनी राजकीय निष्ठा दाखवली तर मग निष्पक्षतेचं काय? नमस्कार, मी संतोष पाटील. तुम्ही पाहत आहात SP न्यूज. नेमकं काय घडले? राज्यात सध्या विविध ठिकाणी हिंदू संमेलनं आयोजित केली जात आहेत. अशाच एका कार्यक्रमात IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे उपस्थित राहिले होते. त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा आणि संस्थापकांचा गौरव केला. यावरून आता मोठा राजकीय वाद सुरू झाला आहे. राज ठाकरेंचा पहिला प्रश्न आहे. राज ठाकरे म्हणतात, पोलीस अधिकाऱ्याची निष्ठा कोणासोबत असते? त्यांच्या मते पोलीस अधिकारी हा कोणत्याही राजकीय किंवा वैचारिक गटाचा नसतो. तो राज्यघटनेचा असतो, तो कायद्याचा असतो, तो सर्वसामान्य नागरिकांसाठी समान असतो. मग एका विशिष्ट विचारसरणीचं सार्वजनिक व्यासपीठावर कौतुक करणं निष्पक्षतेच्या तत्वाशी सुसंगत आहे का? हा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. संघात किंवा तशा राजकीय व्यासपीठावर जायचं असेल तर आधी राजीनामा द्या. राज ठाकरे इथंच थांबत नाहीत. ते म्हणतात, जर एखाद्या अधिकाऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा इतर कुठल्याही राजकीय संघटनेबाबत एवढीच आपुलकी असेल तर त्यांनी सरकारी सेवेत राहण्याऐवजी राजीनामा द्यावा आणि मग उघडपणे त्या विचारसरणीसोबत काम करावं. सरकारी पदावर राहून वैचारिक निष्ठा दाखवणं हे राज ठाकरे यांच्या मते योग्य नाही. त्यांचा सगळ्यात मोठा आरोप म्हणजे दुहेरी निष्ठा. राज ठाकरे यांनी दुहेरी निष्ठा या शब्दाचा वापर केला आहे. त्यांच्या मते एका बाजूला पोलिसाची वर्दी, दुसऱ्या बाजूला एका विशिष्ट संघटनेबाबत सार्वजनिक गौरव. ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते, कारण उद्या दुसऱ्या विचारसरणीचा अधिकारीही असंच करू लागला तर प्रशासनाची निष्पक्षता राहणार नाही. राज ठाकरे यांनी 2012 मधील एका घटनेची आठवणी या निमित्ताने करून दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी एका कॉन्स्टेबलने मनसेच्या मोर्चादरम्यान सार्वजनिक भूमिका घेतली होती आणि तत्कालीन सरकारने त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग आज तोच निकष विश्वास नांगरे पाटील यांच्यावरही लागू होणार का, की नियम वेगळे असणार? हा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांचा रोख फक्त नांगरे पाटील यांच्यावर नाही, तर त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनाही प्रश्न विचारलेत. जर सरकारी अधिकारी अशा कार्यक्रमात जात असतील तर सरकारची भूमिका काय आणि ही कृती योग्य मानली जाऊ शकते का, की सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे? पण दुसरी बाजूही समजून घ्यायला हवी. या संपूर्ण वादात दुसरी बाजूही आहे. एखाद्या सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रमात उपस्थित राहणं आणि त्या कार्यक्रमाचं समर्थन करणं यामध्ये फरक असू शकतो. तसेच नांगरे पाटील किंवा राज्य सरकारकडून या टीकेवर अधिकृत भूमिका समोर येणं महत्त्वाचं ठरेल. कारण लोकशाहीत आरोप जितकं महत्त्वाचे असतात तितकंच त्याचं उत्तरही महत्त्वाचं असतं. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला प्रश्न योग्य आहे की या वादाला अनावश्यक राजकीय रंग दिला जातो आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच सखोल आणि विश्लेषणात्मक घडामोडींसाठी पाहत राहा SP न्यूज. आ आ येस ब ब क क कणीदार, ख ख खमंग, ग ग
हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.